एकदा एक कुठेतरी शोककथा पडद्यावर त्यांना दिसली, दाखवली जात होती. त्यांना तो शोक अनावर झाला. म्हणजे भावसमृद्धता त्यांच्या अंतर्यामी एवढी होती की त्यांना या गोष्टी खरोखर जाणवत असत. आणि म्हणून ते म्हणत असत की दुःखाचा प्रसंग मला सहन होत नाही. अनेक हरिजन बांधव त्यांच्या दर्शनासाठी लांबून यायचे, उपाशी असायचे. चिरगुटामध्ये फार तर चटणी, एखाद्या भाकरीचा तुकडा इतका घेऊन यायचे. आणि बाबांना अतिशय वाईट वाटायचं. ते रागावून म्हणायचे, तुम्ही घरी जा, असे थांबू नका. मी माणूस आहे, माझ्याविषयी प्रेम वाटतं का? मग माझं ऐका. मुलांना शाळेत पाठवा, त्यांना शिकवा, त्यांना घडवा, त्यांना वाढवा, त्यांना जाणतं करा, त्यांना शहाणं करा. मला समाधान मिळेल. उगीच माझ्याभोवती बाबा आले, बाबा गेले म्हणून कशाला घोटाळत राहता? येत जाऊ नका तुम्ही. म्हणून काही वेळा ते लोकांना परावृत्त करत असत, फटकारत असत. कारण आपल्या लोकांना काय नाही, दर्शन पाहिजे. अरे कसलं दर्शन? हल्ली दर्शन हे एक प्रदर्शन झालेलं आहे. काय गरज आहे का त्याची? दर्शन घेऊन तरी काय प्रश्न सुटणार नाही, पण आपलं दर्शन पाहिजे. बाबांना हा भाबडेपणा मात्र मान्य नव्हता की तुम्ही उद्योगाला लागा. शेवटी तुम्हाला तुमच्या उद्धाराचा मंत्र जपावा लागणार आहे, स्वतःचा मार्ग शोधावा लागणार आहे. आणि हे सांगितल्यानंतर मग ती माणसं आपापल्या मार्गाने जात होती. म्हणजे समाज प्रबोधन करणाऱ्या माणसाला किती गोष्टीमध्ये लक्ष घालावं लागतं हे बघण्यासारखं आहे. म्हणून पुढे रमाबाई गेल्यानंतरही किती दिवस बाबा अस्वस्थ होते. मुलांच्या बाबतीत हे असं घडत होतं. आणि ही दुःख सहन करीत करीत पुन्हा आपल्या बांधवांसाठी आता हा बहिष्कृत भारत हा आपणाला चालवायचा आहे. मूकनायक हा आपणाला चालवायचा आहे. अंकामागून अंक काढायचे आहेत, लोक जागरण करायचं आहे आणि आपल्या हरिजन बांधवांना शहाणं सुरतं करायचं आहे. तेव्हा हरिजनांना सोन्याचे दिवस यावेत, चांगले दिवस यावेत, यासाठी समतेचं तत्त्वज्ञान अखिल समाजानं स्वीकारलं पाहिजे असा बाबा खूप आग्रह धरत होते. पण आपले लोक मनानं तयार नव्हते. एका निवडणुकीमध्ये तर आंबेडकरांचा पराभव केल्याचं आपणाला माहिती आहे. एवढा ज्ञानी माणूस निवडणुकीला उभा राहिल्यावर त्याच्या विरोधात कशाला माणूस उभा करायचा उमेदवार? एक किरकोळ माणूस उभा केला का? आपण किरकोळ, आपलं धोरण किरकोळ आणि आपला उमेदवारसुद्धा किरकोळच. आणि त्यातून आंबेडकरांचा पराभव म्हणजे पहा, शेवटी एक नवीन पीस आपल्या फेट्यामध्ये. त्या या आनंदात ती मंडळी होती. आणि अगदी मिरवणूक काढून त्या माणसाची, लोणी विकणारा माणूस, त्याची मिरवणूक काढली. काय जय जयकार त्याचा! काय वाटलं असेल कल्पना करा. हे प्रकार आपल्याकडे फार झालेत. कोल्हापूरचे राजाराम कॉलेजचे प्रिन्सिपल बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर हे लोकशिक्षणासाठी वेंगुर्ल्याला गेले आणि लोकसभेसाठी उभे राहिले. खर्डेकर हे भाषाप्रभू होते, विद्वान होते, ज्ञानी होते. त्यांना काही लोकांनी सांगितलं, कशाला तुम्ही या राजकारणात पडता? पण ते म्हणाले, आता लोकसभेत जाऊन माझ्यासारखा उत्तम इंग्लिश बोलू शकणारा माणूस जर मराठी माणसांची बाजू मांडू शकला तर तुम्हाला न्याय मिळेल का तुमच्यावर अन्याय घडेल? आज परदेशी लोक तिथं येऊन वक्तव्य करतात आणि महाराष्ट्रातून जाणाऱ्यांना चांगलं इंग्लिश बोलता येत नाही. मी तर बॅरिस्टर आहे आणि खर्डेकर उत्तम इंग्लिश बोलत असत, उत्तम. त्या काही मित्रांचं म्हणणं होतं की अरे आमच्या महाराष्ट्राच्या बुद्धीला तेज आहे आणि आम्हाला इंग्लिश भाषेची जाण आहे, हे जरा कळू द्या ना त्यांना. आपण खर्डेकरांना उभं करून त्यांना निवडून देऊया. तर लोकांनी त्यांना पराभूत तर केलंच, पण प्रिन्सिपलच्या ज्या घरात ते राहत होते, निवासस्थानी, तिथं लोकांनी त्याच्या समोरून मिरवणूक नेली. त्याच्यानंतर फटाके उडवले आणि अभद्र घोषणा दिल्या. जेव्हा त्यांच्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांनाही कळलं, आम्ही जाऊन भेटलो की सर तुम्ही खरं चूक केली असं आम्ही म्हणत नाही, पण लोकच दुर्दैवी. खरोखरच खर्डेकरांचं इंग्लिश यांनी ऐकलं असेल. बॅरिस्टर जयकर, डॉक्टर राधाकृष्णन यांच्या तोडीचं इंग्लिश बोलणारा तो माणूस होता. आणि त्यालाही आम्ही, शेवटी तो मराठा होता, तो तर घरंदाज होता, तो तर कोल्हापूर भागातला होता. पण काही नाही, लोकांना काय त्यातलं समजत नाही. ह्याला पाडायचा ना, पाडायचा का? तेवढंच आपलं जीवनकार्य आहे. आपण दुसरं काय करू शकतो म्हणजे कळलं का? आणि हा उद्योग अनेकांच्या बाबतीत झाला, तो बाबासाहेबांच्या बाबतीतही झाला. त्यामुळे त्यांना बरोबरीनं वागवायला लोक तयार नव्हते, त्यांची योग्यता ओळखायला तयार नव्हते. एकदा काकासाहेब गाडगिळांचा आणि त्यांचा संवाद झाला. त्या काकासाहेब गाडगिळांनी त्यांनी आत्मकथनात लिहिलं आहे, पथिक या नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे, की आंबेडकर तुम्ही रागावलात म्हणजे अपशब्दांचा उच्चार करता आणि करायचे ते. तेव्हा ते म्हणाले, काकासाहेब नाहीतर मी शेवटी गाव कुसवाच्या बाहेरचाच दलितच आहे हो.
काय आमच्या तोंडीही शोभतं, कारण तुमच्यासारखं व्याकरणशुद्ध बोलूनसुद्धा तुम्ही आम्हाला घरात घ्याल यावर आमचा विश्वास नाही, तर निदान वाडवडिलांच्या शिव्या तरी आम्हाला देऊ द्या, बाहेरच राहायचं तर. म्हणजे त्यात काही ढोंगाचा भाग नाही. इंग्लिश भाषेवर प्रभुत्व, उत्तम मराठी बोलायचे, पण एवढं नाटक तरी कशाला पाहिजे जर तुम्ही हे असे वागत असाल तर. म्हणून एखाद्या वेळी त्यांना राग अनावर व्हायचा आणि ते चवताळून उठायचे. अर्थात त्यांचे वडील कबीरपंथी होते, पण बाबासाहेब थोडेसे म्हणायचे की अधूनमधून जरा बोंबीला आणलं तर बरं होईल. तिथेही त्यांनी काही खोटेपणा दाखवला नाही की नाही जरा मी कुणी सगळे गेले म्हणजे मग आचार्याला, असं काही नाही. मला जरा बाजरीची भाकरी आणि त्या बोंबिलाची चटणी मला फार आवडते. एवढा ज्ञानी माणूस, पण त्याच्या साध्या साध्या आवडीनिवडीसुद्धा त्यानं लपवल्या नाहीत. नाहीतर एखाद्याने तेही केलं असतं की एवढं सांगू नका, बाकीचं चरित्रात सगळं लिहा. हा भाऊ आवडतं खरं का? अहो मी महारवाड्यातच जर राहिलो काही काळ आणि हे सगळी सागोती अमुक तमुक माझ्यासमोर लोक खात होते, त्याचा वास माझ्या नाकात माझ्या मनात भरला, मला आवडायला लागला. त्यात तिथं आभास नाही, देखावा नाही, मुखवटे नाहीत आणि खोटारडेपणा नाही. तर असं जीवन जगणारे बाबासाहेब शेवटी कोणीही आपल्याला विश्वासात घेत नाही, बरोबरीनं वागवत नाही. खूप नेहरू वगैरे ही सगळी मंडळी त्यांना मानत होती, नाही असं नाही, पण समाज मला मानत नाही. म्हणून शेवटी हा त्याने जो धर्मत्यागाचा आणि बुद्ध धर्मामध्ये प्रवेश करण्याचा किंवा नवधर्म स्वीकाराचा हा विचार मनाशी केला. आता याच्यामागे त्यांची एक तात्विक भूमिका होती, ती सुद्धा जाणूनच घ्यायला हवी, कारण बुद्ध साहित्य बरंच आहे. भगवान बुद्धांचा धर्म हा दूरपर्यंत पसरला आहे. आणि अमेरिकेमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा आंबेडकर बुद्धिझम की आंबेडकरांनी बुद्ध धर्माच्या एकूण विचारामध्ये टाकलेली भर यावर संशोधन ते विद्यार्थी करत होते. त्यातल्या एकाने टीचिंग्ज ऑफ बुद्ध या नावाचं एक पुस्तक मला भेट म्हणून दिलं. त्या पुस्तकाची 615वी आवृत्ती होती. कल्पना करा, मी इकडेच काय तर बुद्धिझम आहे असं समजू नका, टीचिंग्ज ऑफ बुद्ध 615वी आवृत्ती अक्षरी. मी त्यांना विचारलं, अहो ही काय छपाईची चूक आहे का काय? म्हणाले आमच्याकडे छपाईची चूक होत नाही आणि झाली तर पुस्तक बाजारात येत नाही. आम्ही म्हटलं आमचं सगळं चुका सहज असतं आणि सगळंच चुकीचं असतं, त्यामुळं काय काय घरात ठेवायचं, कळलं का? तर 615 ही गोष्ट 91 सालची आहे. आता त्यानंतर त्याच्या आवृत्ती किती निघाल्या असतील. म्हणजे बुद्ध धर्माचा अभ्यास त्यांच्याकडं माणसं एवढा अगत्यपूर्वक करतात आणि आपल्याकडं स्वतःच्याच धर्माचा नाही, तो बुद्ध धर्माचा कधी अभ्यास करणार? कारण आपलं सगळं उत्तम चाललं आहे बघा, अभ्यासाशिवाय, कष्टाशिवाय, प्रामाणिकपणाशिवाय, त्यागाशिवाय. म्हणूनच हा भाग्यवंतांचा देश की काहीही चांगलं नसताना सर्व काही ठीक चाललेलं असावं, यापेक्षा मोठा चमत्कार या जगात असू शकत नाही. अर्थात हा चमत्कार चमत्कारिक लोकांच्या देशातच घडू शकतो. तेव्हा ही पुस्तकं होती. तर त्या बुद्ध धर्माचं आकर्षण खरं त्यांना का वाटावं ते म्हणाले, असं आहे महावीरांचा धर्म आहे, शंकराचार्यांचा हा धर्म तुम्ही सांगताच आहात, ख्रिस्ताचा धर्म आहे, पैगंबराचा धर्म आहे. मी हे सगळेच वाचलेले आहेत आणि गाडगे महाराजांशी त्यांचा झालेला संवादही मी सांगितला. पण धर्मांतराची एवढी त्वरा का? तर शेवटी माझ्या बांधवांनी कुठला ग्रंथ वाचावा, कोणाला नमस्कार करावा, त्यांची ही लयाला गेलेली अस्मिता ही शेवटी कशी जागी करायची? म्हणजे ते बुद्ध झाले म्हणजे मग मी महाराय मांगाय रामोशी आहे हे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. मी बुद्ध आहे या एका शब्दात सगळं बसेल. इथून तिथून सारे बुद्ध ते तरी समान होतील. अर्थात आंबेडकरांची ती अपेक्षा कदाचित पुरी झाली नसेलही, पण आंबेडकरांचा हा आग्रह होता की आम्हाला आमची जात पुसून टाकायची आहे, तुमच्या धर्मात ती पुसली जाणार नाही, मग मी दुसऱ्या धर्मात जातो. पण त्याच्यामागे आणखी काही कारणं होती की बुद्ध धर्म हा एखाद्या अवतारानं स्थापन केलेला धर्म नव्हता. बुद्ध हा स्वतःला माणूस म्हणून घेत असे आणि मी माणसांच्या कल्याणाचं माणसांच्या भाषेतून हे बोलणं करतोय असं तो म्हणत असे. बुद्धांनी आनंद नावाच्या आपल्या शिष्याला असंही सांगितलं की जर का माझ्या सांगण्यामध्ये तुला काही त्रुटी, काही प्रमाद आढळले तर यामध्ये दुरुस्ती करण्याचा तुम्हा मानवांना अधिकार आहे. यात अंतिम अक्षर नाही, तेव्हा माझा धर्म हा परिवर्तनशील आहे, हा बदलू शकेल. त्यानंतर पुढे जाऊन हेही बुद्ध धर्मामध्ये स्पष्ट केलेलं आहे की धर्माचा संबंध समाजनीतीशी आहे, सदाचरणाशी आहे. तेव्हा समाजाचं कल्याण आणि सदाचरण यावरतीच धर्माचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. धम्म, बुद्धांनी धम्म हा शब्द वापरला आणि हा धम्म आत्म्याचा विचार करीत नाही,
परमात्म्याचा करीत नाही, स्वर्गाचा करीत नाही, मोक्षाचा करीत नाही. याचं कारण या गोष्टी आहेत का नाही हे कळतच नाही. म्हणून समाजामध्ये माणूस हा माणूस म्हणून जगेल कसा आणि समाजाचा विकास होईल कसा याचा विचार करणारा बुद्धांचा धर्म हा मला प्रिय आहे. या धर्मामध्ये शेवटी कोणाचीही प्रतारणा नाही. बुद्ध धर्मामध्ये तो विज्ञानाशी सुसंगत आहे. जे बुद्धिगम्य आहे, जे इंद्रिय गोचर आहे तेवढंच सत्य आहे. जग परिवर्तनशील आहे. सर्वम क्षणिकम, सर्वम अनित्यम, सर्वम दुःखम. त्या जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, कारण समजणं शक्य आहे, दुःखाचं निराकरणही होईल. सगळी दुःख तृष्णेतून निर्माण होतात. सारी तृष्णा अविद्येतून निर्माण होते. अविद्येचा निराश झाला पाहिजे. म्हणून 4 आर्य सत्य आणि अष्टांग धर्म हा बाबांनी लोकांना समजावून दिला आणि त्यांना असं सांगितलं की शेवटी हे धर्म चक्र प्रवर्तन हे इथून पुढं घडणार आहे. तेव्हा हा धर्म हा माणसांसाठी, याच्यात गुंता असा कुठलाही नाही. वर बघायचं नाही, खाली बघायचं नाही. त्या नीतिमत्ता, सदाचरण, समाजकल्याण आणि तर्कसंगत विचार इतक्या गोष्टी बुद्ध धर्मात आहेत. म्हणून मला तो प्रिय आहे आणि म्हणून मी तो स्वीकारतो. मग आता काही लोकांनी आंबेडकरांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला की बाबासाहेब हे सगळं आपल्याकडं आहे, नाही असं थोडंच आहे. त्यावर बाबा म्हणाले तुमच्याकडं असेल मी मानतो, पण सांगा हे कुठे समाजात आलं आहे का? तुम्ही हे सांगणार तू पाप आणि पुण्य या गोष्टीविषयी बोलणार. आम्ही आज तूप आणि रोटी खातो का? आम्ही पुण्यवंत आहोत. तू उपाशी राहिलास का? तुझं गतजन्माचं संचित आहे. म्हणून पूर्वसंचिताची वार्ता करून जातीजातीमध्ये भेद निर्माण करून स्वतः आळसाच्या बळावर समाजाच्या शिरोभागी राहणाऱ्यांचा धर्म हा आदर्श मानव धर्म होऊ शकत नाही. बुद्धांनी ही बंधनं नाकारली, झुगारली. स्त्रियांनासुद्धा बरोबर घेतलं आणि दलितांना नाकारलं नाही. म्हणून होऊन गेलेल्या प्रेषितामध्ये मला बुद्ध प्रिय आहेत, बुद्ध मला मान्य आहेत. आणि मी जाण्यापूर्वी माझ्या बांधवांना मला हा धर्म द्यायचा आहे का, तर निदान त्यांची अस्मिता फुलेल, स्वाभिमानपूर्वक ते जगू शकतील. तर असा हा प्रयोग होता. त्याच्यावर रागावण्यासारखं काही नव्हतं. काही लोकांना वाटलं आपल्याकडं गीता आहे, रामायण आहे, महाभारत आहे, तशात तिकडे. हे सगळं असलं तरी माणसांचा विचार कमी आहे. निदान तुम्ही करू दिला नाही. म्हणून मला हा धर्म प्रिय आहे.